हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल सादा स्कूल ऑफ फायनान्स. तर आज आपण अशा स्ट्रॅटर्जीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की ती स्ट्रॅटर्जी खूप सोपी आहे आणि खूप इझी आहे आणि त्या स्ट्रॅटर्जीमुळे आपण डेली प्रॉफिट अर्न करू शकतो. तर उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ती स्ट्रॅटर्जी नेमकी कोणती आहे ती पाहूया. तर त्या स्ट्रॅटर्जीचं नाव आहे पॅराबॉलिक सार. तर सर्वप्रथम तुम्हाला ज्या स्टॉकमध्ये किंवा ज्या इंडेक्समध्ये ट्रेड करायचा आहे तो तुम्ही इथे चार्ट ओपन करायचा आहे. समजा मी इथे रिलायन्सचा चार्ट ओपन करत आहे. एक मिनिट, मी या ठिकाणी माझी जी स्क्रीन आहे ती फुल स्क्रीनमध्ये कन्वर्ट करून घेते, जेणेकरून तुम्हाला छान प्रकारे इथे स्क्रीन दिसेल. आता या ठिकाणी रिलायन्सचा चार्ट मी 15 मिनिट या टाईम फ्रेमवर ओपन केलेला आहे. तर आता तुम्हाला ज्या पण टाईम फ्रेमवर ट्रेड करायचा आहे तुम्ही त्या टाईम फ्रेमचा इथे यूज करू शकता. आता समजा तुम्हाला 5 मिनिटाचा जर टाईम फ्रेम पाहिजे असेल तर तुम्ही 5 मिनिट ओपन करू शकता. 10 मिनिट पाहिजे असेल तर 10 मिनिट करू शकता. प्रत्येक वेळेस कॅन्डल चेंज होत राहणार. तर मी या ठिकाणी 15 मिनिट करणार आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी इंडिकेटर हे एक ऑप्शन आहे. इंडिकेटरमध्ये आपल्याला पॅराबॉलिक सार हे नाव इथे सर्च करायचं आहे. पॅराबॉलिक सार या ठिकाणी ऑलरेडी ते आलेलं आहे. पॅराबॉलिक सार या ठिकाणी मी क्लिक केल्यानंतर हा इंडिकेटर आपल्या चार्टमध्ये ॲड झालेला आहे. आता याच्यामध्ये काय आपल्याला चेंजेस करायचे आहेत, म्हणजे या इंडिकेटरमध्ये आपल्याला काही सेटिंग्स चेंज करावे लागणार आहेत, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे क्लॅरिटी येण्यासाठी. ठीक आहे. आता मी या ठिकाणी याच्यामध्ये सेटिंग्स इथं ऑप्शन आहे, तर मी सेटिंग थोडीशी चेंज करून घेते. सेटिंग काय आहे ते मी तुम्हाला सांगते. आता या ठिकाणी प्लॉट म्हणून एक ऑप्शन आहे, तर या प्लॉटवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जे पण डॉट्स तुम्हाला ज्या कलरमध्ये पाहिजे असतील त्या कलर्समध्ये तुम्ही ते घेऊ शकता. मी या ठिकाणी ब्लॅक कलर हा चूज करत आहे आणि त्याची जी थिकनेस आहे मी थोडीशी वाढवत आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आता मी एक मिनिट, मी या ठिकाणी परत अजून एक चेंजेस आपल्याला करायचे आहेत. या ठिकाणी जे प्लसचं जे चिन्ह आहे ना, या प्लसच्या ठिकाणी आपल्याला इथे सर्कल्स आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आणि एवढी सेटिंग करून आपल्याला इथे सेट करून ठेवायची आहे. आता आपल्याला स्ट्रॅटर्जी आपली अशी आहे की जे डॉट्स आपल्या इथे दिसत आहेत, काही डॉट्स हे कॅन्डलच्या वरच्या साईडला आहेत तर काही डॉट्स हे कॅन्डलच्या खालच्या साईडला आहेत. आता वरच्या साईडचे जे डॉट्स आहेत ते डॉट्स आपल्याला असे इंडिकेट करतात की मार्केट हे आता खालच्या दिशेने जाणार आहे आणि तुम्ही तिथे आता सेलिंग करा. आणि जे डॉट्स आपल्याला कॅन्डलच्या खालच्या दिशेने दिसत आहेत ते आपल्याला असे इंडिकेट करतात की मार्केट आता हे अपट्रेंडला जाणार आहे आणि तुम्ही या ठिकाणी बाईंग हे करू शकता. तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो की इथे जे डॉट्स आहेत पहा, या ठिकाणी ही जी कॅन्डल आहे ग्रीन कॅन्डल, एक मिनिट मी मार्क करून दाखवते. ही जी ग्रीन कॅन्डल आहे, ह्या ग्रीन कॅन्डलच्या खाली एक मिनिट सेटिंग चेंज करते. ह्या ग्रीन कॅन्डलच्या खाली इथे एक मिनिट, ह्या ग्रीन कॅन्डलच्या खाली असे डॉट्स तयार झालेले आहे आणि एक्झॅक्ट मार्केट हे तिथूनच हे अप ट्रेंडला जाण्यास सुरुवात केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही ही किती मोठी एक रॅली इथे कॅप्चर आपल्याला म्हणजे मिळालेली आहे. तर ही झाली बाईंगसाठी. आता आपल्याला सेलिंगचं पाहायचं आहे. सेलिंगचं पण तसंच. या ठिकाणी पहा, आता इथे आपल्याला ह्या डॉट्स दिसत आहे. इथे थोडासा मार्केट साईडवेज आहे. साईडवेज मार्केटमध्ये आपल्याला काहीही करायचं नाही आहे. साईडवेज मार्केटमध्ये आपण सायलेंटली इथे आपण काहीच न करता इथे आपण वॉच करणार आहोत किंवा आपण इथे वेट करणार आहोत. हे पहा, इथे हा साईडवेज झोन आहे आणि या साईडवेज झोनमध्ये आपण इथे काहीच करत नसतो, बरोबर. एक मिनिट, मी तुम्हाला साईडवेज झोन इथे मार्क करून दाखवते. आता हा साईडवेज झोन आहे. साईडवेज झोनमध्ये आपलं इथे नुकसान होऊ शकतं. म्हणून आपण काय करणार, हा साईडवेज झोन जसा आपण ब्रेक झाला की आपण आता या कॅन्डलने इथे ब्रेकआउट दिलेला आहे साईडवेज झोनमध्ये. हे पहा, ही जी कॅन्डल आहे का, ही रेड कॅन्डल, ह्या रेड कॅन्डलने इथे आपल्याला ब्रेकआउट दिलेला आहे आणि या ब्रेकआउटच्या खाली आपण इथे ट्रेड करू शकता. म्हणजे इथे डॉट्स आपल्याला इथे दिसत आहेत. मग या डॉटवर आपण इथे ट्रेड केलेला आहे. हे पहा, ह्या रेड कॅन्डलच्या वरी एक डॉट आहे आणि ते डॉट कॅन्डलच्या वरच्या साईडला आहे. वरच्या साईडला असल्यामुळे आपल्याला इथे सेलिंग करायची आहे. ठीक आहे. म्हणजे कॅन्डलच्या वरच्या साईडला जर डॉट असतील तर आपल्याला सेलिंग करायचे आहे आणि कॅन्डलच्या खालच्या साईडला असतील तर आपल्याला तिथे बाईंग करायची आहे. खूप इझी आहे, काही याच्यामध्ये हार्ड नाही वगैरे काही नाही, खूप सोपी आहे स्ट्रॅटर्जी. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये डेली प्रॉफिट अर्न करता येते.
हे पहा, या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता किती छान मोठी इथे आपल्याला रॅली कॅप्चर करता आली असते. हे पहा, सेलिंग साईडला जास्त करून तिथे सेलिंग साईडच्या अपॉर्च्युनिटी भरपूर मिळत असतात. बाईंगच्या पण मिळतात असं काही नाही, पण बाईंगचे तेवढे जास्त काही तिथं अपॉर्च्युनिटीज पाहायला मिळत नसतात शक्यतो. पण सेलिंगमध्ये मार्केट खूप छान डाऊन असं जात असतो. हे पहा, हे पहा, या ठिकाणी किती छान हे मार्केट अप ट्रेंडच्या दिशेने गेलेलं आहे. डॉट्स हे कॅन्डलच्या खालच्या दिशेने आहेत आणि आणि आपलं मार्केट हे वरच्या दिशेला हे गेलेलं आहे. पहा किती छान ही स्ट्रॅटर्जी आहे. याच्यामध्ये आपल्याला खूप छान प्रॉफिट अर्न करता येणार आहे. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडलेला आहे आणि पॅराबॉलिक स्टार ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला आवडलेली आहे. तर मित्रांनो, जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला त्याचे आन्सर्स नक्की देईन. तर द स्कूल ऑफ फायनान्स या आपल्या मराठी शेअर मार्केट यूट्यूब चॅनलमध्ये मी संध्या आकाश भोजने आज या ठिकाणी थांबते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण नॉलेजला घेऊन जाणार आहोत नेक्स्ट लेवलला. धन्यवाद.